शिवाजीराव आढळराव पाटील तुम्ही काळ बसू नका, तुम्ही कामाला लागा. आपल्या समोरचा उमेदवार आधीपासून कामाला लागलेला आहे. तो डायलॉग बाजी करण्यात वस्ताद आहे. त्याच्यामध्ये डायलॉग बाजी करणं म्हणजे चित्रपटात आणि तुमच्या मालिकेमध्ये ठीक आहे, नाटकामध्ये ठीक आहे. जनतेच्या समोर काम करावं लागतो, काम करावं लागतं. ते काम करण्याची धमक त्या शिवाजीराव आढळराव पाटलांच्या मध्ये. त्याचा अनुभव आपण 15 वर्षाचा घेतलेला. त्यांची 15 वर्षाची कारकीर्द काढा, त्यांची 5 वर्षाची काढा. जरी आम्ही त्यांना निवडून आणण्याच्या करता जीवाचं रान केलं, आम्ही काही बंदकावलं नाही. आम्हाला वाटलं नाही की बाबा ह्यांना निवडून आल्यानंतर की बाबा राजीनामा द्यायला निघेल, की बाबा म्हणेल मला राजकारण नकोच. ते म्हणतात माझं कामच नाहीये. अरे काम नाही तर उभं करायला. तिथं वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट काढत बसायचं होतं आणि एकीकडे म्हणायचं मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करतो, मी छत्रपती संभाजीराजांची भूमिका करतो. अहो 2022ला वाय की महात्मा गांधी तुम्ही नथुराम गोडसेची भूमिका केली ना. हे कसं काय केलं? हे पटलं का तुम्हाला? तुम्ही ती भूमिका केलेलं सांगता, ही भूमिका केलेली सांगा. बघू काँग्रेसवाले तुमचा प्रचार करतात का? आणि जर तुम्हाला वेगवेगळ्या भूमिकाच करायच्या आणि जनतेचे प्रश्न सोडवायचे नाही, जनतेच्या करता उपलब्धच राहायचं नाही. सकाळ दुपार संध्याकाळ पूर्वी आम्ही 91ला आमदार झालो, खासदार झालो. त्यावेळेस किती खासदारकीचे 7.5 लाख 8 लाखाचा मतदारसंघ असायचा. 7.5 लाखच किंवा 8 लाख. आताचे मतदारसंघ झाले 25 लाखाचे. उलट लोक आता जास्त ऍक्टिव्ह झाली. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, कुठं काय खटकलं की लगेच कळतंय. लोक जागृत झालेले आहेत. अशा सगळ्याच्या बाबतीमध्ये सतत तुम्हाला उपलब्ध राहणारा खासदार पाहिजे. ते खासदार उद्याचे शिवाजीराव आढळराव पाटील होऊ शकतात. या पद्धतीनं माझी तर आंबेगावकरांना विनंती आहे, जो ज्या तालुक्यातला खासदार असतो, उमेदवार असतो, त्या तालुक्याने कमीत कमी त्या उमेदवाराला 1 लाखाचं मत दिलं. 1 लाखाचं ही पद्धत असते. आज दिलीपराव, शिवाजीराव सगळेजण एकत्र आले. त्यांच्या जोडीला तिथं भारतीय जनता पक्ष पण आहे. त्याच्या जोडीला आठवले साहेबांचा पक्ष आहे, रासप महादेव जानकरांचा पक्ष आहे, सचिन थोरातांचा पक्ष आहे, कवाड्यांचा पक्ष आहे, सदा खोतांचा पक्ष आहे. अनेकांनी एकत्र येऊन ही महायुती केलेली आहे. आणि या सगळ्यांचे मिळून आपल्याला उद्याच्याला प्रचार करायचा आहे.